सुरेखा, भरला का ग माझा डब्बा? मला उशीर होतोय ऑफिसला. अहो मला देवपूजा करायची. मग मी आधी आंघोळ करते मग तुमचा डबा भरून देते. नंतर थांबा, मी जयाला सांगते. जया, जया. आता तिला कशाला उठवतीये? झोपू दे तिला. एक काम कर, तू आरामात आंघोळ कर. हा, मीच माझा डबा भरून घेतो. बरं. उठलीस तू? ते काय नाही, ते जाऊ द्या. तुम्ही ना माझा अपमान केलाय. कसं काय? एवढी लाडाची मेहुणी घरात असताना तुम्ही काम करताय हे मला अजिबात पटलेलं नाहीये. मी असताना तुम्ही काम कसं करू शकता? तुमच्या या मुलायम हाताला कामाची सवय नाहीये. त्रास झाला असता तर जा तुम्ही, मी आणते डब्बा भरून. बरं मेवणी बाई, लवकर डब्बा भरा, मला उशीर होतोय. काय? अहो, अहो, जया, अगे जया. काय ग, कुणी दरवाजा लावला होता? मी नव्हतं लावला, मी तर तुझ्या आवाजाने उठले. बर, जाऊ दे मग, हवेला लागला असं. तू आवर पटकन आंघोळ करून घे. अहो, तुम्हाला एक सांगायचंच राहिलंय. ते अण्णांचा फोन आला होता. आईची अचानकच तब्येत खराब झाली म्हणे. मग अण्णा म्हणले एकतर तू ये, नाहीतर मग जयाला पाठव. माझं असं म्हणणं आहे की जयाचे आत्ताच क्लास सुरू झाले ना, तिला कायला पाठवायचं मग? उगाच तिला पण त्रास नाही का? मग मीच जाऊन येते. 2 दिवस थांबन तिथं, आईला जरा बरं वाटलं ना मग निघून येईन. आणि राहिलं तुमचा प्रश्न, तर जया ह्याच की तुमच्याकडे इथं लक्ष द्यायला. ती तिचे क्लास करील आणि क्लास करता करता तुमच्याकडे लक्ष देईन. तुमचा डबा पण तीच बनवून देईन. चालेल ना? चालेल ना. हा, मग हे बघा, मी जरी लवकर नाही आले ना तर तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. ती आहे, ती तुमच्याकडे चांगलं लक्ष देईन. मग मी काय म्हणते, जाऊ का मग मी? हो, जा ना. आणि तुला गेलंच पाहिजे, कारण त्यांच्याकडे कुणीच काळजी घ्यायला नाहीये आणि तुम्ही दोघी जण इकडेच आहेत. जा मग तू. बरं, मग मी काय करते, दुपारीच निघते. हा, जयाला सांगून येते मग. बरं, ठीक आहे, जा. जया, हे जया. जया, हा, बोल ना ताई. अगं मी काय म्हणते, अण्णांचा फोन आला होता. आईची अचानकच तब्येत खराब झाली. मग मी ना गावाकडे जाते. तू तुझ्या दाजींची काळजी घेशील ना 2 दिवस? हो, मग तुला लगेच निघावं लागेल ना? आणि असंही मला हेच पाहिजे. काय? अगं, तू जशी दाजींची काळजी घेते ना तशी मी काळजी घेईल. तू बिंदास जा. नाहीतर मीच जाऊ का? असं पण मला आईची खूप आठवण येते. लईत लई काय होईल, माझे क्लासेस बुडतील. पण मी कव्हर करेल आल्यानंतर. नाही, नको ग, मीच जाते. तुझे आत्ताच क्लास सुरू झालेत ना, आणि तसंही पण मला कुठं काही काम आहे. मीच जाते. तू इथं राहिली तर तुझे क्लास पण पूर्ण होतील आणि घराकडे पण लक्ष राहील. आता तू एवढं म्हणतेस तर ठीक आहे, मीच थांबते. बरं. पण तू कधी निघणार आहेस? अगं मी आत्ताच दुपारीच निघते मग. ठीक आहे. चल ग, जातो मी. अहो, डबा राहिला ना, थांबा मी डबा घेऊन येते. दाजी, संध्याकाळी लवकर या. का? तुमच्यासाठी सरप्राईज. कोणतं सरप्राईज? अहो, आत्ताच सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं राहणार? बघाच तुम्ही.
आज मी तुम्हाला खुश नाही केलं ना, तर माझं पण नाव जया नाही. ठीक आहे दादा. नीट जागा आणि तिथं पोहोचलं की मला फोन कर. बर. हा चल येऊ का? हो हो. चल. पै आवर ग तू पण. आंघोळ करून घे. नुसती आळशीच झाली बाई तू तर. हे बघ, यामध्ये खारी ठेवली. हा खाऊन घे. आणि संपली तर अजून एक पाकिट आहे तिथं. याच्यात काही त्यांची शर्ट इस्त्री करून ठेवले. त्यांनी मागितले तर त्यांना दे. वरच्या टाकीतलं जर पाणी जर संपलं ना, तर फक्त हिरवं बटन दाबायचं. तिथे एक साखरेचा डबा ठेवलाय आणि साखर जर संपली तर याच्यातून साखर घेऊन त्याच्यात टाक. आणि हे बघ, तुझ्या दाजीला जास्त तिखट चालत नाही, त्याच्यामुळे जास्त तिखट बनवू नको. हा तुला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या लक्षात आहे ना? आणि हे बघ, झोपतानी ना रात्री गॅस टाकी बंद करून झोप. हो. मी काय जास्त साड्या घेऊन जात नाही, 2च साड्या घेऊन जाते. उगाच न्यायचा नाण्याचा ताण मला व्हायचा. अगं ताई, नाही ना जास्त साड्या. तुला माहित आहे ना, आई एकदा आजारी पडली की लवकर बरी होत नाही. आणि तुला थांबायला लागलं तर? हा ग, बरोबर बोलती तू. आणि बरं झालं तुम्हाला सांगितलं. मी ना अजून ना 2 साड्या जास्त घेऊन जाते. आणि तुला माहिती काय, तू आहे ना त्याच्यामुळे यांचं टेन्शन एक कमीच झालं बघ माझं. नाहीतर यांना ना बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही. केले चिडचिड करते लगेच. तू नको टेन्शन घेऊ. मी त्यांची खूप चांगली काळजी घेईल. अगं मला पण यायचं होतं. मला आईची खूप आठवण येते. पण इथे दाजी एकटे पडतील ना. अगं तू नको ना टेन्शन घेऊ, मी आहे ना. तू फक्त इथे लक्ष दे. बर. बरं चल निघते मी. नीट जा आणि हो. काळजी घे. तू काळजी घे आणि घराकडे नीट लक्ष दे. आज जो चान्स तुला मिळाला ना जया, तू तो कधीच सोडू नकोस. आज फक्त तू आणि दाजी दोघे एकटेच घरात. हा जर विचार तरी गेला तरी कसलं भारी वाटतंय ना. आल्यापासून ज्या क्षणाची वाट बघत होती ना, तो क्षण आज आलाय. जया, आज तू दाखवून दे. आज तू दाखवून दे की दाजीवर तुझं किती प्रेम आहे. आज ना असलं भारी जेवण बनवते ना, दाजी ताईच्या हाताचं जेवण विसरून फक्त माझ्याच हाताचं जेवण मागतील. तुला ही साडी खूप सुंदर दिसते. तू एक काम कर ना, दर दिवसाआड ही साडी नेसत जा. असं मग लोक काय म्हणतील की हिच्याकडे फक्त एकच साडी आहे का? मग लोकांना सांगायचं की माझ्या नवऱ्याला ही साडी आवडते म्हणून मी नेसते. बर. हीच साडी ना, हीच साडी फेवरेट आहे ना दाजी तुमची. मग मी आज हीच साडी नेसणार आणि तुमची बायको म्हणून सेवा करणार. तुम्हाला ताईची अजिबात आठवण येऊन नाही देणार.
अरे वा, गुलाबजामुन जया तू बनवलेस? हो, फक्त तुमच्यासाठी. दाजी, आता तुम्ही मला घास भरवलात, आता मी तुम्हाला घास भरवणार. दाजी, तुम्ही सांगितलं नाही जेवण कसं झालंय ते. अगं छान झालंय की. आणि मला माहित नव्हतं तुझ्या हाताला पण एवढी छान चव आहे म्हणून. थँक्यू सो मच. आणि उद्या डब्याला काय द्यायचं? तुला जे आवडेल ते. ठीक आहे. दाजी, एक विचारू का? विचार की. तुम्हाला आज मी कशी वाटते? म्हणजे म्हणजे तुम्हाला आज माझ्यात काही वेगळं वाटत नाहीये का? जय तुला काय बोलायचं मला काहीच समजत नाही. कसं सांगू तुम्हाला? अगं सांग की. आणि तू कधीपासून घाबरायला लागलीस? तू किती बिंदास मुलगी आहेस. अहो दाजी, बिंदास तर आहे मी, पण मनातल्या गोष्टी सांगायला कोणीही घाबरतच ना. अगं आपण मित्रच आहोत की, आणि एवढं कशाला घाबरतेस? सांग. नाही, नको, सांगेन नंतर. बर ठीक आहे. काय करू, काय करू जया, काय करू? जाऊ का आतमध्ये? काय करू जया, काय करू? काय काय सुचेना जया. आज जर हिंमत नाही केली ना, तर परत तो कधीच दिवस येणार नाही. म्हणून मला आज हिंमतच करावी लागेल. का ग जया, काय झालं? मला बाहेर खूप एकटं वाटतंय, म्हणून आतमध्ये आले. तुम्ही कुठे चाललात? अगं तुला बाहेर एकटं वाटतंय ना, मग एक काम कर, तू इथं झोप, मी बाहेर झोपतो. कशाला? मी इथे झोपते, तुम्ही इथे झोपा. वाटलं तर आपण मध्ये उशी ठेवू. ठीक आहे? ठीक आहे. दाजी, का ग? तुम्हाला एक विचारू? विचार की. तुम्हाला लग्नानंतर कोणी प्रपोज केलंय? नाही. पण तुला हा प्रश्न कस काय पडला अचानक? कारण तुम्ही एवढे हँडसम आहात म्हणून विचारलं. पण ऐका ना दाजी, जर तुम्हाला आत्ता कोणी प्रपोज केला तर तुम्ही काय उत्तर द्याल? मला कोण प्रपोज करणार? मी. दाजी, मला तुम्ही खूप आवडता. माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे जेव्हा तुला हेच विचारायचं होतं का? हा, जेव्हा तुम्ही ताईला बघायला आला होता ना, त्या क्षणी मला आवडला होता. तेव्हाच मला तुमच्यावर प्रेम झालं होतं. पहिल्या नजरेमध्येच मी भारावली होती. खरंच दाजी, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आणि आज मी हे बोलते त्याचं कारण असं आहे की आज फक्त आपण दोघेच आहोत. आणि हे मी टाइमपास म्हणून नाही बोलत आहे दाजी, खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
जया, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हो, मला कळतंय मी काय बोलते आणि याच्यात मला काहीच चुकीचं वाटत नाहीये. मला माहिती आहे माझ्या ताईसोबत तुमचं लग्न झालंय, पण मला याच्याशी काहीच फरक पडत नाही. आणि मी इकडे क्लास लावायला नाही आले. मला तर खरं तुमच्या जवळ यायचं होतं म्हणून मी इथे आले. आणि क्लास तर नुसता बहाणा आहे. खरं तर माझं तुमच्यावर खूप जीवापाड प्रेम आहे. बस झालं जया, आता इथून पुढे एक शब्दही बोलू नकोस. अगं, तुझ्या सख्या बहिणीचा नवरा आहे मी, आणि तुला हे सगळं बोलताना एकदाही मनात विचार नाही आला? मला वाटलं नव्हतं तू असं वागशील म्हणून. अगं, आपण दोघं मित्र आहोत म्हणून मी तुझ्याशी बोलत होतो, आणि तू त्याचा असा अर्थ काढशील मला वाटलं नव्हतं. जया, तू माझा नाही, तुझ्या बहिणीचाही विश्वासघात केलायस. काय वाटेल तिला हे सगळं कळलं तर? काय विचार करेल ती? एक लक्षात घे, आता इथून पुढे माझ्या जवळ यायचं नाहीस आणि माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीस. अहो दाजी, ऐका तरी. दाजी, अहो दाजी, तुमचं माझ्यावर प्रेम नसेल तर प्लीज मला सांगा, पण याच्यातलं ताईला काहीच सांगू नका. दाजी, नाही सांगणार ना? सांगा ना प्लीज. जया, मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही. तू आतमध्ये जा. हॅलो सुरेखा. तुम्ही गप्प बसला असला तरी मी गप्प नाही बसणार. कळतंय का तुम्हाला? जे रात्री काही घडलं त्याच्यातील एक गोष्ट तरी ताईला कळाली ना. मी पण काही पण सांगितलं ताईला की तो आजीने माझ्यावरती बळजबरी केली. खरं तर मला असं वाटतं की माणसाने स्वप्न बघूच नाही, कारण माणसाने स्वप्न बघितलं की ती गोष्ट पूर्ण व्हावी अशी अपेक्षा करतो. निघते मी इथून, कारण माझा काहीच उपयोग नाही इथे थांबून. कारण ज्या व्यक्तीसाठी मी इथे आली होती तोच व्यक्ती माझ्याशी बोलत नाही. मला नाही करायचं लग्न. जया, काय झालं रडायला? यांना एवढी काय झालं काय माझ्या लग्नाची? आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे.